रविवार म्हणजे थोडक्यात एक सुखच हो. कारण कॉलेज काम करून सगळ्यांना कंटाळा आलेला होता आणि आमचं ठरलेलं की कुठेतरी फिरायला जायचं. पोरं म्हणलेत की आज जायचं तर पन्हाळ्याला जाऊन येऊया. चला म्हणलं. नेचर पण मस्त चालतं. असं सकाळ सकाळी ऊन पडलेलं पण आम्ही रेनकोट वगैरे घेऊन तयारीत गेलो होतो. नंतर यो बाबा कधी पलटी मारते माहीत नाही बघा. याला थोडक्यात पाऊस आला. नेचर तर असलं क्वालिटी झालं एक नंबर. असं वातावरण मस्त वाटालं. आपल्या या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये 20 किलोमीटर असलेला कोल्हापूरच्या उत्तरेला असलेला पन्हाळा किल्ला. पन्हाळा म्हणलं की पहिला येते ते आपलं शिवाकाशीत. शिवाकाशीत हे कोणाला तुम्हाला सांगायची गरज नाही. महाराजांचं एक थोडक्यात सेम प्रतिबिंबच होतं. आणि यांनी स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आणि असले मावळे फक्त आपल्या मराठी मातीचं जन्माला होते बरं का. आणि हे सगळं बघून झालं आम्ही पहिला पोहोचलो पन्हाळगडावर. पोरं मग थांबतात वय. हे नेचर बघून म्हटले तिथं वरती चढायचंच. पोरं म्हणत मला पोरांची इच्छा मारून चालते वय. हे तर बिनसंदा चढायला चालू केलं. आणि ह्यो बघा ह्याच्या पाठोपाठ लगेच हो. आपल्याला एवढं गड फक्त चढताना एवढा त्रास वाटतो, एवढा दम भरते. पण त्यावेळी मावळ्यांनी स्वराज्यासाठी काय आणि कसं केले ना हे फक्त आपण विचारच करू शकतो बरं का. आणि त्यांच्यामुळेच तर आपल्याला असलं सुख आज पाहायला मिळते. मग तिकीट काढला आणि गेलो आज धान्य कोठारा आणि 3 दरवाजा बघायला. पहिला गेलो या बुरुजवर 3 दरवाजापाशी. आणि त्या किल्ल्याची रचना बघून ना आताच्या आर्किटेक्चरला कळणार पण नाही की कसा बांधला किल्ला. हे असल्या दूरदृष्टी असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मराठी मातीत जन्माला आहेत याचा आपल्याला पूर्ण अभिमान पाहिजे. आणि इतकं मोठं स्वराज्य आणि साम्राज्य निर्माण करणं इट्स नॉट अ जोक. हे आताच्या लोकांना पण माहित आहे. यासने असं वरती चढलेलं बघून ना मला पण राहावं नाही. मी पण गेलो लगेच वरती. म्हटलं काय वरती बघून तर या. इथनं तर पूर्ण सगळा किल्ला दिसालता. मसाई पठार आणि किल्ला पूर्ण दिसालता. म्हणलं जायला लागते. ना आलो खाली 3 दरवाजा बघितला. हे पाणी बघून पोरं कामतात बघा. दादा कलर पण असतोय पाण्याचा. गाडी काढ. एवढी चेष्टा मस्कर करून मग मस्त चहा घेतला. कारण एवढ्या पावसात पहिला चहा लागते. चहाशिवाय पुढे काय सुरुवात करतच नाही. रील करायची होती म्हणून आम्ही गेलो. इकडे एक मोठं पुढं बुरुज होतं त्या साईडला गेलो. नंतर पूर्ण पन्हाळा आणि मसाई पठार पूर्ण दिसालता पूर्ण प्रॉपर. मग काय चांगला स्पॉट मिळाला आणि ते एक रील मारली. रील अपलोड केला तुम्ही जाऊन बघू शकता. तेवढ्यात आणि परत पाऊस चालू झाला आणि येता येता थोडा कचरा पण गोळा करून घेऊन आलो. कारण आपल्या ऐतिहासिक वस्तू आपल्याला जपायला पाहिजे. काय बरोबर आहे ना. अशा या मूर्ती वगैरे महाराजांचे बघून आम्ही आज शिरलो धान्य कोठार बघायला. या धान्य कोठाराचं वैशिष्ट्य माहिती आहे काय. महाराष्ट्रातलं नाही स्वराज्यातलं सगळ्यात मोठं धान्य कोठार होतं बरं का. सगळे बघून झालं मग लागली भूक. याला बघा कशी भूक लागली आहे काय कसं असते. याला बघून मग आम्हाला जरा जेवण तरी गेलं सोडा. मस्त झुणका भाकरी आणि पिठलं भाकरी खाल्ली. झुणका भाकरी खाताना असं फील आलं का नाही. आम्ही त्या काळात त्याच्यात पोट भरते वे. लगेच घेतली कांदा भजी गरम गरम. याला नको होती नाटक करायला सोडा पण यानं शेवटी येऊन घेतली. हा होता माझा एक्सप्लोर विथ पन्हाळा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी फॉलो करा. चला बाय बाय. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये.